ऐक ना मिताली, अगं भरपूर वर्षांनी येणार आहे ती किंवा भारतामध्ये. आपण तिची आता भरपूर हौस पुरवायची खाण्यापिण्याची. जा तिला ना बेसनाचे लाडू आवडतात ते करायला घेतो आधी जा. नारायण, ते किमयाची ती खोली सजवली का? हो मॅम. आणि मग जरा धूप फिरून घे ना एकदा तिथे. हो. जा आधी तिला. आजी मी काय करू? तू काय करशील? मी त्यांची रूम फुलांनी सजावट करू का? मला ते घरगुती गुच्छ बनवता येतात. हा, अरे वा, आता हे सगळं काम तुझं मात्र. जा. आजी हं. काय ग? काही नाही ते राजवाड्यांची मैत्रीण येणारे. बस ना. तुम्हाला पण माहिती आहे का? मला पण फोन केला होता तिने. कशा आहेत त्या? अगं खूप गोड मुलगी आहे ती. म्हणजे ती जेव्हा इथे होती ना तेव्हा वारंवार गाठीभेटी होत असायच्या आमच्या. मला यातलं कधीच काहीच माहित नव्हतं. अगं ती म्हणजे ना, म्हणजे एकाच कुंडीमध्ये दोन फुलं कशी असतात तसे होते ते दोघं. म्हणजे त्यांची ती पुस्तकांमधली आवड ती पण सारखी आणि खाण्यापिण्याच्या सवयी पण एकदम सारख्या. अगं म्हणूनच ते बेसनाचे लाडू करायला सांगितले ना मी. मितालीने काय तयारी केली बघते मी जरा. राजवाड्यांना पण आवडतात ना बेसनाचे लाडू? हो. किमया त्यांना आवडतात म्हणून आवडतात का? तसं नाही ग, पिंट्याला तर सगळंच गोड आवडतं ग. पण एकदा ना मी बेसनाचे लाडू केले होते ना तेव्हा त्या दोघांनी बसून इतके लाडू 2 दिवसात संपवले होते की काय विचारू नकोस तू. आणि तेव्हापासून ना बेसनाचे लाडू तो जरा जास्तच आवडीने खायला लागला. घ्या. आणि मला वाटलं होतं मी केलेले लाडू आवडले म्हणून खाल्ले त्यांनी, पण हे लाडू तर तिला आवडतात म्हणून ह्यांना आवडतात. याला काय अर्थ आहे? स्वतःची काहीतरी आवड निवड असली पाहिजे की नाही? काय ग? काही नाही, आले. हा बोल. अगं इटी आहे काय तुझा? ठीक आहे ठीक आहे. हो, तुमच्या स्वागताची सगळी तयारी जय्यत झालेली. आता या तुम्ही. बाय. परत फोन केला होता का त्या किमयांनी? ती घरी येईपर्यंत किमान 50 वेळा अजून फोन करेल आणि मग सगळं सांगत बसेल. तिला इतकी सवय आहे ना सगळं सांगत बसण्याची, आणि एकटीच बडबड करत राहील. म्हणजे आपल्या घरी येईल तेव्हाही बडबड करत असेल आणि घरातनं जाईल तोपर्यंत ती बडबडच करत राहील एकटी. खूप चांगल्या आहेत का तुमच्या त्या मैत्रीण? तुम्हाला काय वाटलं मी चांगल्या माणसांची मैत्री करत नाही? तसं नाही हो, म्हणजे अशा खूप खूप सुंदर आहेत का? असं म्हणतात बाबा लोक तिला. नाही नाही, सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असताना ना ती ब्युटी क्वीन होती. जितकी वर्ष कॉलेजमध्ये होती तितकी सगळी वर्ष. मला खूप आवडायच्या का त्या? असं का विचारताय? असं सहज विचारते, तुम्ही सांगा ना. काय स्वानंदी मॅडम, मला चांगलीच माणसं आवडतात आणि माझ्या अवतीभोवती चांगलीच माणसं असतात आणि त्या चांगल्या माणसांना मला पटकन नाही म्हणता येत नाही. ती तुम्हाला भेटली ना की तुम्हालाही ती खूप आवडेल. ते बघा परत आला. हा बोल. अरे किमया,